नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची तळी कशी भरावी हे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दसऱ्याच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण घट हलवतो त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला ही तळी भरायची असते आपल्या कुलस्वामिनीचा जय जयकार म्हणून। त्याचबरोबर नवरात्री व्रताची सांगता म्हणून आणि आपल्या कुळाचाराचा एक भाग म्हणून ही तळी आपल्याला भरावीच लागते। त्याशिवाय आपलं नवरात्रीचं व्रत पूर्ण होत नाही। तर तुमची कुलदेवी जी असेल तिच्या नावाने तुम्हाला ही तळी भरता येईल। मंडळी, सर्वप्रथम आपण तळीचं ताट तयार करून घेऊ। तळीच्या ताटाला ठेवण्यासाठी एखादा आसन आपल्याला लागेल। तर तुम्ही बेडशीट, सतरंजी किंवा जे काही आसन तुमच्याकडे असेल ते घ्या आणि त्याच्यावर तळीचं ताट ठेवा। देवपूजेतलं ताम्हण म्हणजे तांब्याचं ताट ज्यांच्याकडे असेल त्यांनी तेच घेतलं तर चांगलं होईल। आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने फुलांच्या पाकळ्या टाकू शकता, म्हणजे फुलांची सजावट किंवा विड्याच्या पानांची सजावट करू शकता, जेणेकरून तुमच्या देवघरामध्ये जे टाक असतील किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, मंगल कलश असेल तर तो तुम्हाला याच्यावर छानपैकी ठेवता येईल। तर काही ठिकाणी तळी भरण्यासाठी म्हणजे जरी देवीची तळी असली तरी सर्व देवांचे टाक त्या देवीला साक्षी म्हणून सर्व देवांचे टाक तळीमध्ये घेतले जातात। तर काही ठिकाणी फक्त कुलदेवीचीच तळी आहे म्हणून फक्त तिचा टाक घेतला जातो। तुम्ही यापैकी कोणतीही पद्धत वापरली तरी ती बरोबरच आहे आणि जे पहिल्यांदाच तळी भरणार आहेत त्यांनी सुद्धा यातली कोणतीही पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल। आता या ताटाच्या मधोमध आपल्याला मंगल कलश ठेवायचा आहे। आमच्याकडे तळी जी आहे ती संध्याकाळी भरली जाते, म्हणजे जेव्हा आपट्याची पानं आपण आणतो तर ती जोपर्यंत आपण मारुतीच्या पायावर वाहून आणत नाही तोपर्यंत ती घरात आणत नाही। आणि घरात जेव्हा आणतात तेव्हा सर्वप्रथम तळी भरण्याच्या वेळात ती आपट्याची पानं वापरली जातात आणि त्यानंतर आपला दसऱ्याचा सण साजरा करण्याची पद्धत आहे। म्हणजे त्यानंतरच आपण एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देऊ शकतो आणि दसऱ्याचा सण साजरा करू शकतो, अशी पद्धत आहे। तर काही ठिकाणी कसं आहे, सकाळी जेव्हा घट हलवला जातो तेव्हाच तळी सुद्धा भरली जाते। तर तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही माझी जी पद्धत आहे ती फॉलो केली तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला दिवसा भरायची असेल तळी तर तुम्ही दिवसाही भरू शकता, काहीच हरकत नाही। हे मी का सांगते आहे कारण आमच्याकडे काय होतं, सकाळी जेव्हा घट हलवला जातो तेव्हा घटापुढे जो मंगल कलश स्थापन केलेला असतो तर तो जो नारळ आहे तो देवीसमोर लगेच फोडला जातो उपवास सोडण्याच्या अगोदर। त्यामुळे संध्याकाळी आम्ही पुन्हा नवीन मंगल कलश स्थापन करतो। तुम्ही जर सकाळीच तळी भरणार असाल तर घटासमोर जो तुम्ही मंगल कलश ठेवलेला होता तोच इथे तळीच्या ताटामध्ये उचलून ठेवला तरी सुद्धा चालतं, कारण तसंही तळी भरल्यानंतर हा नारळ सुद्धा आपल्याला प्रसाद म्हणून फोडूनच खायचा आहे। तर देवीचं जिवंत स्वरूप म्हणून हा मंगल कलश आपल्याला या तळीच्या ताटामध्ये ठेवावा लागतो। जेव्हा आपण खंडोबाची तळी भरतो तेव्हा खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये भंडारा भरून ठेवत असतो, पण जेव्हा कुलस्वामिनीची तळी असते तेव्हा अशा पद्धतीने मंगल कलशच लागतो। तर या मंगल कलशाची हळदी कुंकू त्याचबरोबर फूल वाहून धूप दीपांनी ओवाळून पूजा करून घ्यायची आहे। आणि यानंतर आता तुम्ही जर विड्याची पानं ठेवलेली असतील, तुम्हाला जर सर्व टाक या ताटामध्ये ठेवायचे असतील, म्हणजे कुलस्वामी, कुलस्वामिनी त्याचबरोबर तुमच्याकडे अजून जे टाक असतील ते सगळे तुम्हाला ठेवायचे असतील तर ते तुम्ही ताटाला किंवा परातीला टेकतील अशा पद्धतीने गोलाकार ठेवू शकता। ज्यांना फक्त फोटो, मूर्ती यापैकी काही ठेवायचं असेल त्यांनी या पद्धतीने कलशाला टेकून जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपल्याला दोन्ही व्यवस्थित उचलता येईल। कारण ताट उचलताना आपल्याकडून कलशावरचा नारळ पडला नाही पाहिजे किंवा हल्ला सुद्धा नाही पाहिजे, जेणेकरून व्यवस्थितपणे मानसन्मान आपल्याकडून होईल। आता आपण जो कुलस्वामिनीचा फोटो आहे तो कलशाला टेकून ठेवला, तर फोटोची सुद्धा पूजा करून घेऊया। मनातल्या मनात आपल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करत राहायचं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल की तळी नेमकी कुणी भरायची, स्त्रियांनी की पुरुषांनी? तर बघा, पुरुष एकत्र येऊन सुद्धा तळी भरू शकता, फक्त स्त्रिया एकत्र येऊन सुद्धा तळी भरू शकता। जसं की खंडोबाची तळी सगळे पुरुष एकत्र येऊन भरतात, तसं कुलस्वामिनीची तळी जर स्त्रिया एकत्र येऊन भरणार असतील तर त्यामध्ये काही वावगं ठरणार नाही। जर समजा पुरुष एकत्र येणार असतील तर सर्वांनी डोक्यावर रुमाल ठेवावा किंवा टोपी ठेवावी, सगळ्यांना बसण्यासाठी आसन घ्यावं, सगळ्यांनी त्या तळीच्या ताटाभोवती गोलाकार येऊन बसावं।
3, 5, 7 या संख्येमध्ये पुरुष एकत्र येऊन सुद्धा त्या तळीच्या ताटाला हात लावून मग मी पुढे सांगते तशा पद्धतीने तळी भरू शकता। किंवा घरामध्ये जास्त सदस्य नसतील तर पती पत्नी दोघांनी मिळून ही तळी भरली तरी सुद्धा चालेल। घरातील एकटी स्त्री सुद्धा ही तळी भरू शकते, एकटा पुरुष सुद्धा भरू शकतो। आता स्त्रिया परत प्रश्न विचारतील की विधवा स्त्रीने चालेल का किंवा सुवासिनी स्त्रीने चालेल का? बघा, कुळाचार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, यामध्ये विधवा, सुवासिनी किंवा कुमारिका हा भेद नाही। त्यामुळे कुणीही ही तळी भरू शकतं। किंवा मग आता जसं खंडोबाची तळी पुरुष एकत्र येऊन भरतात, तर कुलस्वामिनीची तळी भरायला तुम्ही तुमच्या मैत्रिणींना बोलवलं म्हणजे त्या कुमारिका असू शकतात किंवा लग्न झालेल्या असू शकतात, किंवा म्हणजे मला हे सांगायचं आहे जसं खंडोबाची तळी भरायला पुरुष एकत्र येऊन भरू शकत असतील तर तुम्ही सुद्धा 5, 7 या संख्येमध्ये स्त्रिया एकत्र येऊ शकता। भलेही त्या तुमच्या भावकीतल्या असू शकता, तुमच्या मैत्रिणी असू शकता, आसपासच्या स्त्रिया असू शकता। म्हणजे तुमच्या कुलदेवीचा उद्धार करण्यासाठी, उदो करण्यासाठी तुम्ही अजून स्त्रियांना तुमच्या घरी बोलवा। त्यानिमित्ताने तुम्ही एकत्रित दसरासुद्धा साजरा कराल आणि तळीसुद्धा तुमच्याकडून भरणं होईल। तर तुम्हाला समजलं असेल, स्त्री असो, पुरुष असो, पती पत्नी असो, तर कुणीही असो तर तळीच्या ताटापाशी येऊन बसायचं आहे। स्त्रिया जर येऊन बसल्या, तुम्ही जर साड्या नेसलेल्या असतील तर तुमच्या डोक्यावर तुम्ही पदर घ्यायचा आहे। ओढणी वगैरे असेल तर ती घेतली तरी सुद्धा चालेल। तुम्ही जितके जण किंवा जितक्या जणी या तळीच्या ताटाजवळ बसलेले आहात त्यापैकी कुणीही एकाने किंवा एकीने या देवीची पूजा करून घ्यायची आहे, कुलस्वामिनीची पूजा करून घ्यायची आहे। म्हणजेच काय, कुलस्वामिनीला हळदी कुंकू वाहायचं, धूपदीपांनी तिला ओवाळायचं। त्याचबरोबर तुम्ही घट बसवलेला होता तर भलेही तो आता उठवलेला असेल तरी पण घटाच्या समोर जे धान्य उगवलेलं असतं तर ते धन कुलस्वामिनीला अर्पण करायचं। त्याचबरोबर जी आपट्याची पानं असतात ती सुद्धा आठवणीने देवीला अर्पण करायची। या दिवशी जे घटासमोर उगवलेलं जे धन असतं ते मुलींनी किंवा महिलांनी आपल्या केसामध्ये माळण्याची सुद्धा पद्धत आहे। पुरुष सुद्धा आपल्या कमरेच्या बेल्टमध्ये किंवा टोपी घालत असतील तर टोपीमध्ये पूर्वी ते धन लावायचे। आता सुद्धा तुम्ही एक आपली परंपरा पुढे चालू ठेवायची म्हणून तसं करू शकता। तर देवीला हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर सर्वांनी आपले जे हात आहे, दोन्ही हात ते या तळीच्या ताटाला लावायचे आहे। तुम्ही जर एकट्याच बसलेला असाल किंवा एकटाच पुरुष बसलेला असेल तर त्यांनी अशा पद्धतीने दोन्ही हातांनी आपलं हे तळीचं ताट जे आहे ते उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर आपल्या कुलस्वामिनीचं जे नाव आहे तिचा जय जयकार करायचा आहे किंवा उदो करायचा आहे। आता आमची जी कुलस्वामिनी आहे ती कालिका माता आहे, तर मी हे तळीचं ताट 3दा उचलेल तेव्हा काय म्हणेल, बोल कालिका माता की जय किंवा कालिका मातेचा उदो। ज्यांची कुलस्वामिनी तुळजा भवानी आई आहे ते काय म्हणतील, बोल तुळजा भवानी आई की जय, बोल अंबाबाई की जय। म्हणजे ज्या देवीचं नाव असेल तिचं नाव घ्यायचं, पुढे उदो किंवा जय जयकार असं आपण म्हणू शकतो। म्हणजे जय पुढे लावू शकतो किंवा उदो म्हणू शकतो। तर 3दा करून झालं की एक नवीन कोरं लाल रंगाचं आसन घ्यायचं, ते या तळीच्या ताटाखाली ठेवायचं आणि मगच ते ताट आपल्याला तिथे ठेवायचं आहे। पुन्हा नंतर 2दा ते तळीचं ताट सगळ्यांनी वर खाली करायचं आहे आणि बोल अंबाबाई की जय किंवा जी कोणती कुलस्वामिनी असेल तिचं नाव घेऊन परत 2दा म्हणायचं आहे। म्हणजे सुरुवातीला 3दा जय जयकार करायचा, तळीचं ताट ठेवण्यापूर्वी खाली एखादं लाल रंगाचं नवीन आसन ठेवायचं, मग ते ताट थोड्या वेळासाठी खाली ठेवायचं, पुन्हा सर्वांनी हात लावायचे, पुन्हा 2दा ते ताट वर खाली करायचं, पुन्हा देवीचा जय जयकार करायचा आणि मग तुम्ही ते ताट परत खाली ठेवून देऊ शकता। यानंतर कलशामधलं जे पाणी आहे ते तुळशीला किंवा एखाद्या झाडाला तुम्ही ओतू शकता। कलशावर जो नारळ ठेवला होता तो पुरुषांनी फोडावा, स्त्रियांनी नारळ फोडू नये असं म्हटलं जातं, तर आपण सुद्धा तो नियम पाळायचा आहे। तर पुरुषांकडून तो नारळ फोडून घ्यायचा आहे आणि जे नारळाचा जिथला डोळा असतो ना तर त्या भागातलं खोबरं देवीच्या नावाने म्हणजे त्याचे 5 तुकडे करून घ्यायचे आणि ज्या दिशेला तुमची कुलदेवी असेल, म्हणजे समजा तुमचं गाव, तुमचं शहर किंवा तुम्ही जिथे राहतात ते ठिकाण कोणतंही असेल, पण तिथून तुम्हाला जर कळत असेल की तुळजापूरची दिशा कोणती आहे किंवा आता धारची कालिका माता आहे तर धार इथून कोणत्या दिशेला आहे, तर एक आपल्या अंदाजाने त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि हे जे खोबऱ्याचे तुकडे आहे ते तिकडे आपल्याला वाहून द्यायचे आहे। हळदी कुंकू सुद्धा आपण त्या ठिकाणी किंवा त्या दिशेला वाहू शकतो।
शकतो। तर देवीला तो प्रसाद आपण अर्पण केला अशा पद्धतीने त्या दिशेने तो वाहून द्यायचा। बाकीचा जो प्रसाद आहे तो सर्वांनी मिळून खायचा आणि नंतर आपल्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा आपण सर्व टाक घेतलेले असतील तर ते जे नवीन आसन आपण त्या तळीच्या ताटाखाली ठेवलं होतं तेच आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर सर्व देव स्थापन करून द्यायचे। तर दसऱ्याच्या वेळेस ती पद्धत आहे। भलेही आपल्याकडे देवघरातलं आसन नवीन असेल तरी पण म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं एवढे आसन नसायचे, त्यामुळे एक एक वर्षांनी ते आसन बदललं जायचं। म्हणजे 2 आसनं त्यावेळेस घेतली जायची। म्हणजे एक आसन जर देवांच्या खाली असेल तर एक धुवायला टाकायचं, दुसऱ्या दिवशी जे धुतलेलं आहे ते पुन्हा देवांच्या खाली ठेवायचं। पण आजकाल काळ बदललेला आहे, देवांच्या खाली ठेवण्यासाठी आपण भरपूर प्रकारची आसनं घेतो, देवांना घालण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र घेतो, तर आपल्याला एवढी सगळी गरज पडत नाही। तरी पण दसऱ्याच्या दिवशी सर्वांनी आवर्जून एक नवीन आसन देवघरामध्ये ठेवायला विसरू नका आणि त्यानंतरच आपले देव आपल्याला पुन्हा देवघरामध्ये स्थापन करून द्यायचे आहे। आणि जेव्हा तुम्ही घट हलवता किंवा घट उठवता तेव्हा देवांना स्नान घालून पुन्हा त्याच जागेवर ठेवायचं असतं आणि जेव्हा तुम्ही तळी भरता तळी भरण झाल्यानंतरच पुन्हा आपले जे देव आहेत ते आपल्याला आपल्या या देवघरामध्ये स्थापन करून द्यायचे असतात। अशा पद्धतीने देवीचा तळी भंडार जो आहे तो केला जातो। तर देवी जी आहे तर तिच्या या खोबऱ्याच्या रूपाने म्हणजे जे नारळ आपण वाढवतो फोडतो तर त्या खोबऱ्याच्या रूपाने तिचं जे सत्व आहे किंवा तिचा जो अंश आहे तो सर्वांच्या पोटामध्ये जातो आणि ती आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक सूक्ष्म स्वरूपात जिवंत आहे याची शिकवण आपल्याला ती देते किंवा हे आपल्याला ती जाणवून देते। म्हणून तो सर्वांनी आपण प्रसाद खायचा असतो। तर तुम्ही सुद्धा येत्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी किंवा मग संध्याकाळी तुमच्याकडे जी पद्धत असेल ती किंवा जे पहिल्यांदाच भरणार असतील तर त्यांनी अशा पद्धतीने संध्याकाळी जर तळी भरली त्यानंतर तुमचा दसऱ्याचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही पुढे साजरा केला तरी सुद्धा चालेल। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।